मित्रांनो, ती व्यक्ती खरंच माझ्यावर प्रेम करते का की फक्त वेळ घालवत आहे? आजच्या काळात नात्यामध्ये सगळ्यात जास्त भीती कोणती असेल तर ती म्हणजे कोणीतरी अचानक सोडून जाण्याची. कितीतरी लोक नात्यात असतात, प्रेम करतात, पण मनाच्या एका कोपऱ्यात नेहमी एक भीती असते, कधी ही व्यक्ती मला सोडून जाईल का? पण एक सत्य आहे, जर एखादी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल तर ती तुम्हाला सोडून जाण्याआधी हजार वेळा विचार करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 10 खऱ्या संकेताबद्दल, ज्यामुळे तुम्हाला कळेल की ही व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे, पण आजच्या काळात लोक प्रेमापेक्षा स्वार्थ जास्त बघतात. जेव्हा त्यांना फायदा असतो तेव्हा ते नात्यात राहतात आणि फायदा संपला की ते निघून जातात. पण खरं प्रेम असं नसतं. खरं प्रेम म्हणजे सोबत राहणं, समजून घेणं आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी साथ न सोडणं. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करत असेल तर तिच्या वागण्यात काही खास गोष्टी दिसतात. आता आपण त्या एक एक करून पाहू. संकेत क्रमांक 1, ती व्यक्ती तुमच्या कठीण काळात सोबत असते. मित्रांनो, खरं प्रेम ओळखायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगल्या काळात सगळे सोबत असतात, पण जेव्हा तुमच्या आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा किती लोक तुमच्या बाजूला उभे राहतात हे खऱ्या नात्याचं मोजमाप असतं. जर एखादी व्यक्ती तुम्ही दुःखी असताना, तुम्ही अपयशी झाल्यावर, तुम्ही आर्थिक किंवा मानसिक अडचणीत असताना तुमचा हात सोडत नसेल तर समजा त्या व्यक्तीचं प्रेम खूप खरं आहे. संकेत क्रमांक 2, ती व्यक्ती तुमचा आदर करते. मित्रांनो, खरं प्रेम फक्त भावना नसते, त्यात आदर असतो. जर एखादी व्यक्ती खरंच तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती तुमच्या मतांचा आदर करते, तुमच्या निर्णयांचा आदर करते, तुमच्या स्वप्नांचा आदर करते. ती तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत नाही. ती तुम्हाला जसे आहात तसे स्वीकारते आणि जे प्रेम स्वीकारतं ते प्रेम कधी सोडून जात नाही. संकेत क्रमांक 3, ती व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक असते. मित्रांनो, खऱ्या नात्याचा पाया म्हणजे प्रामाणिकपणा. एखादी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल, ती तुमच्याशी खोटं बोलत नाही, ती गोष्टी लपवत नाही, ती तुमच्याशी स्पष्ट बोलते. कारण तिला माहिती असतं की विश्वास तुटला की नातं तुटतं, म्हणून ती तुमचा विश्वास जपते. संकेत क्रमांक 4, ती व्यक्ती भांडणानंतरही नातं टिकवण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, कोणतंही नातं असो, भांडण होणारच, पण प्रश्न भांडणाचा नसतो, प्रश्न असतो भांडणानंतर काय होतं. जर एखादी व्यक्ती भांडण झाल्यावर लगेच दूर जात असेल, अहंकार धरत असेल किंवा संपर्क तोडत असेल तर ते प्रेम नसतं. पण जर ती व्यक्ती राग शांत झाल्यावर तुमच्याशी बोलते, समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि नातं वाचवण्याचा प्रयत्न करते, तर समजा ती व्यक्ती तुम्हाला गमवू इच्छित नाही. संकेत क्रमांक 5, ती व्यक्ती तुमच्या स्वप्नांना साथ देते. मित्रांनो, खरं प्रेम म्हणजे एकमेकांना पुढे जाण्यास मदत करणं. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती तुमच्या स्वप्नांवर हसत नाही, तुम्हाला कमी लेखत नाही, उलट ती तुम्हाला सांगते तू हे करू शकतोस. ती तुमचा सर्वात मोठा सपोर्ट सिस्टम बनते. संकेत क्रमांक 6, ती व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढते. मित्रांनो, आजच्या जगात सगळ्यात महाग गोष्ट कोणती आहे? ती म्हणजे वेळ. जो व्यक्ती तुम्हाला खरंच महत्त्व देतो तो कितीही व्यस्त असला तरी तुमच्यासाठी वेळ काढतो. लांब कॉल, छोटासा मेसेज असो किंवा फक्त तुमची विचारपूस, ही छोटी छोटी गोष्टी दाखवतात की तुम्ही त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे आहात. संकेत क्रमांक 7, ती व्यक्ती तुमच्याबद्दल अभिमान बाळगते. मित्रांनो, जर एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती तुम्हाला लपवत नाही, ती तुमच्याबद्दल तिच्या मित्रांना सांगते, तिच्या कुटुंबाला सांगते. तिला तुमच्या सोबत दिसायला अभिमान वाटतो कारण ती तुम्हाला तिच्या आयुष्याचा भाग मानते. संकेत क्रमांक 8, ती व्यक्ती तुमच्या भावना समजून घेते. मित्रांनो, खरं प्रेम म्हणजे फक्त ऐकणं नाही,
तर समजून घेणं. जर एखादी व्यक्ती तुमच्या भावना समजून घेत असेल, तुम्ही दुःखी असताना तुमच्या सोबत बसत असेल, तुम्ही आनंदी असताना तुमच्या सोबत आनंद साजरा करत असेल, तर ते नातं खूप मजबूत असतं. संकेत क्रमांक 9, ती व्यक्ती तुमच्याशी भविष्याबद्दल बोलते. मित्रांनो, जर एखादी व्यक्ती तुम्हाला तिच्या भविष्याचा भाग मानत असेल, तर ती तुमच्या सोबत भविष्यातील गोष्टींची चर्चा करते. भविष्यात काय करायचं, कुठे राहायचं, काय स्वप्न आहेत, हे सगळं सांगतं की ती व्यक्ती तुम्हाला तिच्या आयुष्यात कायमचं पाहते. संकेत क्रमांक 10, ती व्यक्ती तुम्हाला कधीच एकटं वाटू देत नाही. मित्रांनो, खरं प्रेम म्हणजे सोबत असण्याची भावना. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल, तर ती तुम्हाला एकटं वाटू देत नाही. ती तुमच्या आयुष्यात एक अशी जागा बनवते जिथे तुम्हाला नेहमी सुरक्षित वाटतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी लोक प्रेम करतात, पण परिस्थिती त्यांना वेगळं करते. म्हणून फक्त शब्दांवर विश्वास ठेवू नका, व्यक्तीच्या कृती बघा. कारण शब्द खोटे असू शकतात, पण कृती कधी खोट्या नसतात. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती असेल जी तुमच्यावर खरंच प्रेम करते, जी तुमचा आदर करते, जी तुमच्या कठीण काळात तुमच्या सोबत उभी राहते, तर त्या व्यक्तीची किंमत ओळखा. कारण आजच्या जगात खरं प्रेम खूप दुर्मिळ आहे आणि जे लोक खरं प्रेम मिळाल्यावर त्याची कदर करतात, त्यांचं आयुष्य खूप सुंदर बनतं. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या मते खरं प्रेम कसं ओळखायचं. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि खऱ्या नात्यांची कदर करा. धन्यवाद.